बॅक टू माय चॅनल. पोरांसोबत इथे येणं इतकं रिस्की असेल आणि इतकं डिफिकल्ट असेल मला खरंच नव्हतं माहिती, कारण हे लोक खूप मस्ती करतात ते. आणि नशीब सिद्धी आणि आरवी आहेत माझ्यासोबत, जे मला हेल्प करतील या लोकांना हँडल करायला. सिद्धी आत्ताच फेडअप झालेली दिसते. आणि ही आहे आपली स्वीटी. तर आत्ता आम्ही जास्त टाइम वेस्ट करत नाही आणि पटापटावरती जातो. सी प्लॅन्स तर आमचे खूप काही होते, बट टाईम मॅनेजमेंट व्यवस्थित झाले नाही. त्या बघूयात गेम झोन उघडा आहे का नाही. वीकडे आहे, जास्त गर्दी नाही आहे. वरती आहे ना अजून, वरती आहे ना अजून. अय अय वरती आहे, वरती. हां तर गेम झोन बंद झाले, तर आमच्याकडे काही ऑप्शन नाही आहे, त्यामुळे आम्हाला खाण्याचं. तर हॅलो हॅलो, माइक टेस्टिंग. हॅलो हॅलो. तर एक खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. मी स्वीटीचे डायपर्स आणायला विसरली आहे. गडबडीमध्ये होतं असं कधीतरी. तिचे पप्पा असते तर नसतं विसरलो, कारण ते एकदम व्यवस्थित तिची सगळी काळजी घेतात, सगळं प्रॉपर सेट करतात. तर इथे बेबी पॅन्ट्री आहे. आम्ही आता तिथे चाललो चेक करायला काय ऑप्शन्स आहेत का. नाहीतर ही आम्हाला खूप त्रास देईल, कारण तिला बिलकुल नाही आवडत असं. तर आता आपण स्वीटीला क्लीन करूयात, फ्रेश करूयात, म्हणजे ती पण चांगलं फील करेल आणि आम्हाला त्रास देणार नाही, है ना डबी. एक्साइटेड तिथं बघ ना. तर आता आम्ही फूड स्टेशनमध्ये आहे, ऑर्डर करतो काहीतरी. सगळ्यांची डिफरंट डिफरंट टेस्ट बोलले झाले का तिचे शूज. ह्यांनी सगळ्यांनी हिला खूप त्रास दिलाय. जोपर्यंत आम्ही ऑर्डर घेण्यासाठी जोपर्यंत आम्ही ऑर्डर देत होतो तोपर्यंत या सगळ्यांनी मिळून हिला खूप त्रास दिलेला आहे, खूप त्रास दिलाय. तुम्ही बघू शकता तिच्या एक्सप्रेशन वरून, ती खूप थकलेली दिसते. दिला ना त्रास, दिला ना त्रास, दिलेला आहे. हे खा ना, हे घे ना सिद्धी.
तर याला खायचं होतं वॉफल. सगळ्यांनी ज्युसेस घेतलेत बट त्याला ड्रिंक्स नको होते आणि त्याला वॉफल पाहिजे होतं म्हणून तो रुसून बसला होता. तर आता आम्ही इथे आलो आहे वॉफल घेण्यासाठी. एकटाच आहे ना तो सगळ्या गर्ल्समध्ये, त्यामुळं थोडंसं बनतंच रुसणं फुगणं है ना विराज. पूर्ण मॉल क्लोज झालेला आहे तुम्ही बघू शकता आणि आत्ता आम्ही घरी चाललो आहे. तर गाईज हाच होता आपला व्लॉग. जर आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्लॉग. Subscribe and subscribe.